ठाकरे म्हणाले नारायण राणेंना फोन केला नाही असं राऊतांनी सांगितलंय। ठाकरेंनी 2 वेळा फोन केला हा राणेंचा दावा संजय राऊतांनी खोडून काढलाय। अटकेनंतर राणे कुटुंबाकडून ठाकरेंना फोन आले होते असा दावा मात्र राऊतांनी केलाय। सांभाळून घ्या म्हणून राणे कुटुंबाकडून ठाकरेंना फोन आला होता असं राऊत म्हणाले। ठाकरेंनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर राणेंची सुटका झाली होती असंही राऊतांनी म्हटलंय। त्यावेळी त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता। मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता साहेब, ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल। मला परत एकदा सांगतो, मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय। त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलंय कॅमेरामध्ये। नाही पण बघा हे 2 फोन त्यांनी केले। उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केला। असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही। मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं, ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही। नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही, झालेलंच नाही। तेव्हा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे। पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही। नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जी अटक केली, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत। आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला लावली। केंद्रातून फोन आले, अमित शहांचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी जो हमारे केंद्रीय मंत्री है जरा संभाल के लेना। त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राणेंच्या। ह्या गोष्टी काढायच्या असतात का? पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं की दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं। व्यक्तिगत चर्चा सुद्धा अशा प्रकारे खोटा मुलामा देऊन बाहेर काढल्या जातात 5 वर्षांनी 10 वर्षांनी। मग असं काढायला गेलो आपण तर प्रत्येकाचंच काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात, चर्चा घडत असतात। महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं। राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता। नारायण राणे बोलतात म्हणजेच तथ्य असेल असं महाजनांनी म्हटलंय। नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केल्यावर गिरीश महाजनांची ही प्रतिक्रिया। दिशा मृत्यू प्रकरण कोर्टात आहे आणि नियमाप्रमाणे कारवाई होईल असंही महाजन म्हणाले। राणे साहेब सांगतायत, आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही, पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता, मला तेव्हा सांगितलेलं होतं, त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही। पण राणे साहेब सांगतायत तर काही तथ्य असेल। चौकशी सुरू आहे, जे काही चौकशी आणतील तो त्या ठिकाणी निर्णय होईल। आज मला वाटतं कोर्टामध्ये सुद्धा, मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी त्याच्या पालकांनी याचिका दाखल केलेली आहे। त्या संदर्भामध्ये कोर्ट काय पुढे निर्णय घेतं काय नाही, मला वाटतं सगळ्या विषयाचा न्यायप्रविष्ट झालेला आहे। निर्णयावर पुढे काय कारवाई होईल ती नियमाप्रमाणे होईल।